2024 ची नुकसान भरपाई मंजूर, इथे पहा जिल्हा निहाय संपूर्ण यादी। तत्पूर्वी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा। राज्यात झालेल्या खरीप हंगाम 2024 मध्ये अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं होतं। अखेर या नुकसानीची भरपाई मंजूर करण्यात आली असून जवळपास 3178 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत। त्यामुळे आता उर्वरित शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे। गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या राज्यातील नाशिक, पुणे, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, लातूर, अमरावती, नागपूर विभागातील शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई मंजूर झाली आहे। खरीप 2024 मध्ये झालेल्या नुकसान भरपाईसाठी जवळपास 3178 कोटी रुपये मंजूर झाले असून यापैकी 1620 कोटी रुपये वाटप करण्यात आले असून उर्वरित 1558 कोटी रुपये वाटप सुरू असल्याचे प्रशासनाने सांगितले। यात नाशिक विभागात जवळपास 14,988 रुपये नैसर्गिक आपत्ती नुकसान भरपाई मंजूर झाले आहे। यातील 2,0760 रुपये वाटप करण्यात आले असून 12,227 रुपये वाटप करण्याचे शिल्लक आहेत। दुसरीकडे पुणे विभागात 28,299 रुपये मंजूर झाले होते। यापैकी सर्वच रक्कम वाटप करण्याची शिल्लक आहे। पुणे विभागात अहिल्यानगर, पुणे आणि सोलापूर जिल्ह्याचा समावेश आहे। तसेच कोल्हापूर विभागात सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांचा समावेश असून या जिल्ह्यांसाठी 15 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे। यातील 2,57,000 रुपयांचे वाटप करण्यात आले असून उर्वरित 12,81,000 रुपयांची रक्कम वाटप करण्याची शिल्लक आहे। तसेच छत्रपती संभाजीनगर विभागात छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड या जिल्ह्यांचा समावेश असून या जिल्ह्यांसाठी 56,418 रुपयांचा निधी मंजूर झाला आहे। यापैकी 11,846 रुपये नुकसान भरपाई वितरित करण्यात आले असून 44 लाख रुपयांचा निधी वितरित करण्याचा बाकी आहे। लातूर विभागातून लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांचा समावेश असून या जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान भरपाई 62 लाख रुपयांची मंजूर झाली असून एकूण नुकसान भरपाई ही 1,33 रुपयांची आहे। यापैकी 92 लाख रुपयांचे वाटप करण्यात आले असून 40 लाख रुपयांचे वाटप अद्यापही शिल्लक आहे। तसेच अमरावती विभागातून 62 लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आले आहे। तर यापैकी 36 लाख रुपयांचे वाटप करण्यात आले असून उर्वरित 26 लाख रुपयांचा निधी लवकरच वाटप केला जाणार आहे। अमरावती विभागात बुलढाणा, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश होतो। तर नागपूर विभागात 20 लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर झाली असून यातील 17 लाख रुपयांचे वाटप करण्यात आले असून केवळ 2 लाख रुपयांचे वाटप शिल्लक आहे। या विभागात वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश आहे। अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपला जिल्हा कोणता कमेंट करा।